झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरी ह्या मालिकेत आलाय एक सॉलिड ट्विस्ट। राधा आणि सौरभ पळून गेलेत तर दुसरीकडे केदार आणि मितालीचं बिंग फुटलंय। पाहूया मालिकेचा फास्ट ट्रॅक। राधा आणि सौरभ घरातून पळून गेलेत तर केदारचं बिंग सुद्धा दादांनी फोडलंय। मात्र तरीही केदार आणि राधाचं लग्न लावून देण्याचा हट्ट सीमाने कायम ठेवलाय। दादा काय वाटेल ते बोलताय तुम्ही? हे बघा, तुमच्या या थापांवर मी विश्वास ठेवणार नाही। सीमा वहिनी, केदार तू काळजी करू नकोस। हे बघ, तुझं आणि राधाचं लग्न होणार, त्याकरता मी जग इकडचं तिकडे करेन, पण ठरलेल्या दिवशी तुझं आणि राधाचं लग्न नक्की होणार। काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे हा? त्यातच सीमाने मनोहरांच्या घरी जाऊन गोंधळ घातलाय। तुमची इथे यायची हिम्मत कशी झाली आणि आमच्या घरी येऊन मला जाब विचारताय? राधा आणि सौरभला तुम्ही लपवून ठेवले तुमच्या घरात। राधा, सौरभ, ओ बाई, तोंड सांभाळून बोला। आम्ही त्याला लपवून ठेवू कशाला? आणि मुळात ना तुमचा आणि त्या तुमच्या मूर्ख सौरभचा आमच्याशी काय संबंध? इथे आलात कशाला? राधाला शोधायला। कारण राधाचं लग्न गौतमशी जबरदस्तीने करण्यासाठी तुम्ही तिला इथे लपवून ठेवलंय। काय म्हणजे राधा घरी नाहीये? नाही, तिचा फोनही स्विच ऑफ येतो। याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमच्या सौरभनी राधाला पळवून नेलंय आणि तुम्ही इथे येऊन कंगावा करताय। सौरभ कशाला राधाला पळवून नेईल? उलट त्यांनीच पुढाकार घेऊन तिचं लग्न केदारशी ठरवलंय आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत हे लग्न होणार। मी पाताळातनं सुद्धा राधाला शोधून काढेन। कोणत्या अधिकाऱ्यांनी? कोणत्या अधिकाऱ्यांनी? त्या दिवशी डॉक्टर प्रधानकडे मला मोठ्या मोठ्या गप्पा सांगत होतात। राधा वडिलांकडे का राहत नाही हे विचारत होतात आणि आता तुमचा लाडका धीर तुमच्या हातावर तुरी देऊन पसार झालाय। कुठे गेला तुमचा वचक? बोला ना आता। मला त्याचीच भीती वाटते। तर दुसरीकडे पुढे काय करायचं यात विधा मनस्थितीत राधा आणि सौरभ अडकलेत। मलाही तीच भीती वाटते। आपल्यामुळे सीमावेनी खूप हर्ट झाली असणार आणि केदारचं नाटक उघडं पडल्यामुळे तोही सैरभैर झाला असणार। त्या नादात काही बरं वाईट केलं तर मग काय करायचं आपण? दादा काय झालं? एकूणच काय तर या वेगवान घडामोडींमुळे मालिकेचे पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग होणार हे वेगळं सांगायला नको। आणि आपण परत गेल्यावर आपल्याला काही विपरीत पाहावं लागलं तर? त्यापेक्षा आपणच या जगातून कायमचे निघून जाऊ। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।